मी सरपंच शीतल राजेंद्र पाटील सर्व भक्तजनांना शुभेच्छा देते की त्यांनी यात्रेचा खूप लाभ घ्यावा। आलेले सर्व भाविकांचे भक्तांचे सर्वप्रथम आम्ही एक पुजारी म्हणून सर्वांचे स्वागत करतो आणि जी परिवाराकडून प्रयत्न होतो तेवढी सेवा आम्ही या भाविकांना आणि भक्तांना देण्याचा प्रयत्न करतो आणि 365 दिवसही आम्ही देवाची सेवा करतो। कुठेही कोणा भाविक येत असतील भक्त येत असतील त्यांच्यासाठी आम्ही 24 तास तिथे हजर असतो। दिलीप श्रावण माळी, मी या वेल्हाणे गावातील श्री चांग सुलतान देवाच्या मंदिराचा पुजारी आहे। आमच्या घराण्यामध्ये खूप पिढ्यानपिढ्या गेल्या आहेत, आमचे बाप दादा बी करत आले। आज आम्ही त्यांच्या आशीर्वादाने आम्ही आज श्री चांग सुलतान देवाचे सेवा करतोय। बाबा भगत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। चांग देव या नावाशी जोडलेलं हे चांग सुलतान हे कोणतं यमक आहे? चांग सुलतान म्हणजे चांग एक अर्ध हिंदूमध्ये येतं आणि सुलतान म्हणजे मुस्लिममध्ये येतं। जेवढ्या हसनापूरला त्यांनी पांडव अवतार सोडला, जेव्हा फकीर बनले पहिले चांग और मग सुलतान, मग त्याच्यापासून येतं ते 5 पांडवांचा अवतार असल्यामुळे पहिले इथं वेलाण्याला ऋषीचं मंडन असल्या कारणाने ते 5 पांडव घोड्या वकळू आले आणि तिथून ते वेलाण्या इथे आले, त्याच्यामुळे चांग आणि सुलतान हे नाव म्हटलं जातं। या गावाशी आणि चांगदेव महाराजांची भक्तांची अशी कोणती नाळ आहे जे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी लांब लांबून नागरिक येतात? की सर्वीकडे मूर्तिमंत देव आहेत, परंतु वेलाण्या भूमीत असा देवाचा अवतार आहे की तो मूर्ती नसून तो स्वयंभू आहे, म्हणजे स्वतः देवाने अवतार घेतला आहे। त्याला कोणी बसवलं नाही, कोणी काही नाही, त्याने स्वतः अवतार घेतला म्हणून लोकांना त्याच्याकडे पाहण्याची जी भावना आहे ना ती अत्यंत प्रबळ भावनेने इथं लोक येतात। कोणतं वार येतं तुमच्या अंगात? सोंजेबा महाराज म्हणून आम्ही या सोनवणे 7 पिढीपासून आज दैवत आमच्यावाला आहे की या गावाला या सोंजीशिवाय पर्याय नव्हता। श्री चांग सुलतान महाराजांच्या यात्रा उत्सवासाठी याच वेल्हाण्यातल्या काही मातीतल्या तरुणांनी एक सुंदर असा उपक्रम केला। मात्र काय होता तो उपक्रम जाणून घेण्यासाठी तीच मंडळी आता आपल्यासोबत आहेत। नमस्कार। नमस्कार। यावर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण आणि वेगळं करण्याची इच्छा कशी झाली? या कल्पनेमागे अशी एक भूमिका होती की गावातील अनेक तरुण हे नोकरीसाठी बाहेर गेलेले आहेत। या तरुणांनी एक विचार मांडला की दरवर्षीप्रमाणे यात्रा भरत असते, पण यावर्षी यात्रेत काय नाविन्यपूर्ण आपल्याला करता येईल या उद्देशाने तरुणांनी एक ग्रुप बनवला यात्रेचा। त्याच्या माध्यमातून सर्व युवकांनी आपापल्या संकल्पना मांडल्या। या संकल्पना मांडत असताना काही संकल्पना ज्या आपण यावर्षी राबवल्या त्या मी एक एक करून तुम्हाला सांगतो। जसं की यावर्षी आपल्याला एक जे भक्तगण येतात त्या भक्तगणांवर पुष्पवृष्टी करायची या हेतूने आपण यावर्षी 1 क्विंटल फुलांची पुष्पवृष्टी या आपल्या भक्त मंडळींवर करून एक पारंपरिक पद्धतीने आणि नैसर्गिक पद्धतीने फुलांच्या स्वरूपात त्यांचं स्वागत केलेलं आहे। त्याचप्रमाणे दुसरा उपक्रम असा की चांगदेव महाराज मंदिराच्या तलावावर स्नान करण्याचं महत्त्व खूप अनन्यसाधारण आहे आणि या ग्रुपमध्ये आम्हाला महिला सदस्यांचा देखील एक चांगला सल्ला मिळाला की तुम्ही या स्नान करणाऱ्या महिलांसाठी चेंज रूमची व्यवस्था करू शकता। मग आपण त्याला एक टेंट उभारून तिथं महिला आपल्या चेंज करू शकता आंघोळ झाल्यानंतर, त्याच्यासाठी आपण एक चेंज रूमची पण तिथं व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणाचं प्रमाण फार कडाक्याचं आहे आणि भाविक भक्त इतके आलेले आहेत, हजारो आणि लाखो स्वरूपात भाविक भक्त इथं आलेले असतात। तर मग यांच्या पाण्याची सोय व्हावी, कारण यात्रेत हे दूषित पाण्यामुळे अनेक रोगराई पसरण्याची शक्यता आहे। त्यामुळे जारच्या पाण्याची शुद्ध पाण्याची सोय आपण मोफत जलसेवेचा उपक्रम देखील या सर्व तरुणांच्या पैशातून आपण राबवलेला आहे, सर्व तरुणांच्या पैशातून। त्याचप्रमाणे आपण मंदिराला कसं डेकोरेट करू शकतो, तर मग नैसर्गिक फुलांच्या पद्धतीने एक नवीन काहीतरी करू म्हणून एक सगळं मंदिराला फुलांचं डेकोरेशन करत ते सुद्धा आपण केलेलं आहे। त्याचप्रमाणे त्या पैशातून एक भक्ती मार्ग आहे जो मंदिराला पूर्ण वळसा घालून भक्त येत असतात, त्या ठिकाणी आपण एक 10 ट्रॅक्टर मुरुम टाकून आणि भक्ती मार्ग त्या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे।
असे अनेक उपक्रम आहेत जे तरुणांच्या माध्यमातूनच झालेले आहेत आणि हे फक्त एक वेल्हाणे गावातले तरुणच करू शकतात. लोकांचा कसा प्रतिसाद आहे उपक्रमामध्ये? सुरुवात आम्ही केली आणि जसं जसं लोकांना माहीत पडत गेलं, तरुणांना माहीत पडत गेलं जे बाहेर गावाला आहेत त्यांना, प्रत्येकाने आपापले फुल ना फुलाची पाकळी मदत दिली आणि सहकार्यासाठी देखील सगळे धावून आलेत. जेव्हाही कधी यांना हाक दिली तेव्हा सगळे आपल्यासाठी तयार होते. देवासाठी एक दिवस हा संकल्प सगळ्यांनी केलेला होता. आणि एक दिवा देवासाठी. हां, एक संकल्पना ती पण होती आपली की एक देवा दिवासाठी ही संकल्पना राबवत असताना आपण यावर्षी सुरुवात होती म्हणून 551 दिवे लावत मंदिरात सर्व प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केला की एक पारंपरिक पद्धतीने लाईटिंग झाला, हा एक आधुनिक भाग झाला, पण आपला देवाची उपासना करण्यासाठी दिवा हा आपला एक पारंपरिक भाग आहे. म्हणून आपण 551 दिवे यावर्षी लावले आणि याचं पुढच्या वर्षी नक्कीच 1001 दिवे लावू आणि ही संकल्पना वाढत राहील. उपक्रमासाठी ज्या दात्यांनी, ज्या सर्व तरुणांनी मदतीचा हात लावला आणि मदत केली प्रत्यक्षपणे, त्या सर्वांचे आम्ही सर्व आयोजक मित्रपरिवाराच्या वतीने हार्दिक एक आभार व्यक्त करतो. आणि अशीच मदत यापुढेही काही उपक्रमांसाठी लागली तर नक्की करा. आणि हा उपक्रम कोणी एकाचा नसून सर्व गाव मिळून आहे आणि सर्व गावाचा आहे. ज्यांच्या वाद्यानं ही वेल्हाणातली प्रत्येक भूमी देखील दुमदुमाला सुरुवात करते ते वेल्हाणातले वाद्यकरी आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी खास चर्चा करूया. नमस्कार बाबा. नमस्कार. आपलं नाव काय आणि आपण किती वर्षांपासून देवाची सेवा करताय? माझं नाव तुकाराम रतन शिरसाटची चाकरी करतो आणि सुख शांती मला ठेवतो जेव्हा त्याचे मी एक सेवा करतो. तुम्ही इतक्या वर्षांपासून सेवा करतायत, तुम्ही या वाद्याच्या माध्यमातून देवांशी बोलता, त्यांना नाचवण्याचं काम तुम्ही करतात, कसं वाटतं तुम्हाला बाबा? बरोबर आहे. मी भक्तांना नाचायचं काम करतो. हो, मला छंद आहे देवाचा, तर मी देव सोडणार नाही. सेवा करून कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं मला. जत्रेला हो नेहमी सेवा करतो मी आणि मला काही आजार येत नाही. माझी देवाची साथ आहे. बरं, तुमच्या या हातामध्ये खरं तर जादू आहे. 2 मिनिटं आम्हाला तुमची धून वाजवून दाखवा. वाद्यांचं देवावर असलेलं निस्सीम प्रेम आणि श्रद्धा. उत्सवामध्ये भक्तांना प्रश्न विचारण्याची एक परंपरा आहे. तुम्ही भक्तांसोबत देवांसोबत चर्चा करतात, या संवादातून काय साध्य होतं नेमकं? असं साध्य होतं की ज्यावेळेस माझे आजोबा पंजोबा गेल्या माझी 5 पिढी, इथे 5वी पिढी आता ही चाललेली आहे. यामध्ये जे देवाचे वचनावचनी झाले, ते देवांनी जे काही मान सांगितला का तू आम्हाला मान दे व तू त्याच्या पुढे तुमचा उद्धार करते, तर मग आम्ही पिढ्यानपिढी इथे येतो, देवांना मान देतो आणि सर्वांना मान सन्मानाने प्रश्न विचारतो आणि त्यांची पुढे जातो. आणि हे वचन जोपर्यंत सूर्यचंद्र असेल तोपर्यंत करावे असे देवांनी वचन दिले होते. त्यामुळं आम्ही ज्या पिढ्यानपिढ्या या वचनाला बाधित आहोत आणि आम्ही ते व्यवस्थित पार पाडतो. तर देवाची सेवा करणं हीच वेल्हाणेकरांचं कर्तव्य आहे, ही जबाबदारी आहे. कॅमेरामॅन स्नेहासह पूजा वसंत, चित्ते, धुळे.